बाई जुबाल तर गरम राहणं बाई ऊन मा नुसतं गा मांग धुवाय राहणं एमपेक्षा त्या कंपन्यात जायला परवडेन भाऊ पुन्हा बिनले. काय रे राहुल कधी आला पुण्यावरनं? आणि रे बुवा सगळे झालो बाई आमनासाठी बेते कर भाऊ पुन्हा मजा पाय वावर काही वसने आम नाही गया ते तुमले तर मी पहिल्यापर्यंत सांग राहू वावर मग काही मजा नाहीये. चुपट्टाय वावर है तर पावर है नोकरी मग काय डेलचे. अरे नाना तुला माहिती आहे का नोकरीना कितला फायदा शेतस. रोज सकाळी चहा भेटस संध्याकाळी चहा भेटस ती बी जागावर. सांग तुला भेटस का वावर मा? नाही रे दादा वावर मग कोण चहा देईन आम्ही वावर मा जेवणा पहिले चहा पिलेतच. जिथं कर्मस्थान असतं तिथं खात नाही. हा का मला आठवड्यामध्ये 2 सुट्ट्या राहतस मस्त एसी मा बटो घामणे घुमणे पगार टाइमवर भेटस दर महिन्याला भेटस वावर मा अशा काही गोष्टी राहतेच नाही भाऊ. अरे दादा तुम्ही गंमत त्या जागल्या ना गते त्याला समजस ना जो आमना वावर रखवालदारीसाठी ठेलचे आम्ही बरोबर बरोबर आम्ही स्वतःना मालिक शेतच भाऊ ना बॉस ना त्रास ना टाइम ना बंधन. जेव्हा पाहिजे तेव्हा सुट्टी लिहू शकतस. तुमनी गत कशी आहे जेव्हा सुट्ट्या शेतच तेव्हा सुट्ट्या लिहिता येतस. जर मधनं तुम्ही लिहायला प्रयत्न करा मग तो बॉस तुमच्या कंबरवर रात मारी तुमल्या कंपनीनं बाहेर राखली देस. मग बेरोजगार सुट्ट्याच सुट्ट्या बरोबर बरोबर. अरे दादा पण कितलं कुत्रांगत काम करत असतो मी लोक वावरेस मा ते तर दे का. ते तर कंपन्याच मा बी होस तुमले काम आहे तर तुमला शनिवार रविवार बी चालणार जास दिन रात करी काम करतच नाही सर कुत्रंगत झालो येतच तुमनं त्यांनी बोलवतो वाडे शाणा. अरे दादा मेहनत तर बडाच ठिकाणी शे आपण काम का करतस पैसाच साठी आमले तर महिने महिने पगार भेटी जास पण वावरवर 6 महिन्यात आमना पडस आणि त्यामुळे मी जर वरला पाऊस जर पडणार नाही तर हातमा तुरी. ऑब्जेक्शन ऑब्जेक्शन ऑब्जेक्शन. तुला काय माहित रे केला हवा ना भाव भेटणार ना डायरेक्ट 3-4 वेळेस पॅकेजिंग घेतो ना वन टाइम मा जसले वावर करता येत ना त्यातून जर गप्पा येतच मग पुन्हा बॉम्बेला जॉब करायला बाई ना तेवढा तू लाईनवर. अरे आम्ही शेतकरी आमले आत्मसन्मान शे. तुम्ही काय झाला त्या ऑफिस मा मजबुरी मा पट्टस बाबा आज जैन कल्ले जैन त्या धाक मा गावकडे ये संजान मना करतस माले ना तुले घाल कुत्राले अशी करते तुमनी. हो अंगापेक्षा भोंगा जास्ती मुच्चू पटना बैतच रे तुम्ही मनावर दुसरं काहीच कारण नाही तुमना. हो अंगाड आणि पंगड आणि घाल कोंगाड बायाना काय संबंध आहे रे कुंदल आणि वावरी इकडे टाकत बटा म्हणून तू जॉब करायला घ्या नाही दाडेच थांबता ना आमना बरोबर गेले म्हणताच अवघड जागीचं दुखणं. अरे चिन्या मित्र नोकरी केवळ काम नाही एक जबाबदारी आहे. वेळेवर काम नियमाचे पालन आणि कौशल्याचा विकास. सगळ्यांना नोकरी जमत नाही बॉस. तुला आयरानी बोलणे म्हणतो थांब नाही तर गावना बाहेर निघी जाय भाऊ आधी फक्त खानदेश बाहेर हेच चालस शेअरने भाषा आमना डोका नको टाकू. वावर म्हणजे तुला काही खेळ वाटणार का रे. वावर म्हणजे निसर्गाशी नातं. पाऊस पडणार की नाही लगेच पेरणी चालू करणे पडस दिन रात पाणी भरणं पडस पिकसने पाणी करणे पडस गणेकच गोष्टी येत रे दादा तुला समजावणे येते. समजावणे म्हणजे तुला बसच काम नाही येते म्हणून तू जॉब करणार. असो. अरे राहुल दादा तू लग्नासाठी मुलगी बघायचा कार्यक्रम सुरू केला का? नाही रे का बरं? तेव्हाच तुला वावरची पावर कळेल ना म्हणून विचारतोय मी. नान वावर ना काय संबंध आहे रे भोंगड्या. संबंध बहुत गैर संबंध है बाबू. मुलगीवाले विचारतील घर आहे का जॉब आहे का किती पगार आहे मग शेवटी दिन वावर आहे का किती आहे तर तुम्ही नाही सांग तुला तडेच रिजेक्शन होईल. मग असं काही राहत नाही. असंच रास भाऊ रिश्ता वन टाइम ता वावर म्हणजे सिक्युरिटी डिपॉझिट रास समजा बरं का समजा खरं नाही समजा तो उपडी घ्या नंतर मग गॅरंटी काय आहे तुम्ही बायको पोर कदा जातील वावर एक जिंदगी काढतील तशी मग म्हणून वावरला सगळ्यात मोठा दर्जा आहे तुझ्या भाषेत बरं का. काय वगैरे तुम्ही बोलते एकदम बंद होई लाजून सांगाच मी काजकी नोकरी तुम्ही 8 नंतर तर रिटायरमेंट लिहिली शितो मग नोकरी धोकामान जीव खोपाम होईन तुम्ही. अरे थांबणार रे कदा चालणार रे अजून बाकी नाही काढणार रे ठीक आहे करची का जॉब मग नाही रे मी करावं नाही मला बडा माहिती आहे मी तर अशीच माझी लिहिलं होती नाही तू त्याला पुरं पोट टाका बापू तू परत येवा ना. मंडळी व्हिडिओ आवडो का नको आवडो लाईक शेअर सबस्क्राईब करा बरं का. जय खानदेश.